नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातली सगळ्यात पौष्टिक आणि आपल्या शरीराला अशी ऊब देणारी, उष्णता देणारी शेपूची भाजी। तर त्याच्यासाठी मी इथे 250 ग्रॅम शेपूची भाजी घेतली आहे बघा, आणि थोडी मेथी घेतली, म्हणजे 125 ग्रॅम वगैरे अशी मेथी घेतली। तर मेथी छान धुवून, शेपूची भाजी धुवून पण घेतली, आणि याला आपण छान आता पहिले कापून घेऊ। आधी सगळ्यात आधी याला याची बारीक छान अशी शेपूची भाजी चांगली बारीक कापून घ्यायची। तर सगळ्यात आधी आपण हिला कापून घेऊ। आता आपण अशी ही बारीक छान कापून घेतली भाजी शेपूची, आणि थोडी मेथी पण आपण कापून घेतली। तर आता सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकू। तेल गरम होऊ देऊ थोडं। आता टाकू आपण मोहरी थोडी, 10-12 मेथीचे दाणे, आणि थोडं जिरं। लसणाच्या पाकळ्या अर्धा लसूण करून घेतला मी। थोडी हिरवी मिरची, आणि बारीक कापून घेतला आहे कांदा। 2 कांदे मी मीडियम साईजचे बारीक काप करून घेतले। कांदा टाकू। हे अद्रकचे काप, अद्रक आहे बारीक बारीक काप करून घेतलं, आणि ही लाल मिरची वाळलेली। छान कांदा आपण फ्राय होऊ देऊ। थोडा हिंगाने कशी छान टेस्ट येते आणि वास पण छान येतो, म्हणून थोडा हिंग टाकला। हिंग टाकायचा छान। कांदा आपला गुलाबी रंगावर आलेला आहे, हे बघा छान। आता टाकू हळद, 1 चमच हळद, चवीपुरतं मीठ, आणि ही आपली शेपूची भाजी। हे बघा शेपूची भाजी याच्यामध्ये टाकून देऊ, आणि ही मेथी पण टाकून देऊ। मेथीने खूप छान चव येते त्याला, म्हणून मेथी टाकली। छान आपण त्याला मिक्स करून घेऊ। आता 5 मिनिट आपण याला छान फ्राय करून घेतलं। हे बघा छान असं मस्त या भाजीला फ्राय झालं 5 मिनिट। आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण मुगाची डाळ। ही मी मुगाची डाळ 1 तास भिजवून घेतली। मुगाची डाळ कशी लवकरच भिजते, 1 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतली। मुगाची डाळ टाकू, छान याला मिक्स करून घ्यायचं। की 5 मिनिट काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवून याला 1 वाफ काढून घ्यायची। एकच वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून, कारण याच्यातली डाळ थोडीशी कच्चवटच छान लागते, म्हणून 1 वाफ काढून घ्यायची। हे बघा आता झाकण ठेवून आपण 5 मिनिट छान वाफ काढून घेतली। बघा आपली भाजी तयार झाली। जास्त शिजू नाही द्यायची, कारण डाळ माहिती आहे का ही छान जेवढी कच्चवट राहिली ना अशी छान लागते खायला, म्हणून अशी जास्त एकदम शिजू नाही द्यायची डाळीला। अशी आपली भाजी छान तयार झाली बघा।
मस्त अशी चविष्ट भाकरी बरोबर, पोळी बरोबर, कशाबरोबरही खा तुम्ही, खूप छान लागते. मुलांनाही कशी डाळ टाकून केली आपण तर मुलं पण खातील, नाही तर मुलं वगैरे कशी शेपूची भाजी खायला नाही पाहत. हे बघा सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे बघा, खूप छान अशी. नाही तर मुलं वगैरे खायलाच नाही पाहत शेपूची भाजी, म्हणून अशी डाळ टाकून केली तर खूप छान लागते. चविष्ट बनली आपली भाजी, भाकरी बरोबर, पोळी बरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. सुंदर लागते बघा. करून बघा तुम्ही अशी भाजी छान. बघा मस्त अशी आपली शेपूची भाजी तयार झाली बघा. याच्यावर टाकू आपण थोडी कोथिंबीर बघा, छान अशी मस्त. करून पहा. रेसिपी आवडली लाईक शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी भाजी तुम्ही एकदा करून बघा, खूप सुंदर लागते बघा करून. ठीक आहे, धन्यवाद.